इथे झाल्या भाकऱ्या. चाललंय तुझं इकडे बघ. आणि हिला 2 पोणी घातले तर तुझा पूर्ण लूक. मला करायचे काम, भांडी वगैरे घासायचे, मला हेअर वॉश सुद्धा करायचं आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आलेली मी टेरेसवरती कपडे सुकवायला. चादरी वगैरे सुकवून ठेवल्यात मस्त एकदम. दोन्ही रस्ते झालेत फुल. आणि इकडे माझे कॅटू पण आले. आणि तिकडे कावलं होते ना, त्यांना घाबरते ती. मग तुला कोणी सांगितलं वरती यायला? हां, चप्पल पण उलटी घातला नाही. चला आपण जाऊया खाली. आता आम्ही जातो खाली. काय बघू? चलो चलो. नो नो प्लीज. हां, आम्ही जातो आता खाली, कारण भरपूर ऊन आहे इकडे. चांगल्या चादऱ्या सुकतील वरती. आणि मला खूप कंटाळा येत होता यायला. मम्मीला बोलते मला खूप कंटाळा येतोय वरती यायला, पण काय करू. हां, 2-3 तासात आरामात कपडे सुकतात. चलो 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 चलो. ए भागो 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 भागो. ते माझ्यासाठी दूध ठेवले, कॉफी चहा देते. मी पण कॉफी पिऊन घेते. आणि पहिला सांगते मला ऑइल लावायला. आणि किती ऊन आहे, खूप ऊन आहे बापरे. आता मी एवढी दूध आहे तर चला कॉफी पिऊन घेते. ही काली चहा मम्मीला घे, थोडीच केली. मेरे लिए कॉफी. तारक मेहता का लागलाय तेच ऑइल बनवते. कॅस्टर ऑइल, कोकोनट ऑइल ते लावून घेते. आणि केस पण सफेद सफेद झाले. और खाने में क्या बनाने का आज? खाने में क्या बनाने का? खाना क्या खाएगा? काय खाना क्या खाएगा? कावळ्यांना बघून कशी पळत होती सोनू. अरे तू कशी पळत होती कावळ्यांना बघून कॅटू? हा, कॅटू कशी पळत होती? अशी पळत होती. अरे बाबा, टॉर्टाईज आहे. टॉर्टाईज कोण आहे? टॉर्टाईज आहे ना. मम्माची आहे, मम्माची आहे. आतून आणलंय ना, मस्त आहे, क्यूट आहे खूप. हे घे, स्टूल वगैरे पाहिजे तिला बसायला, हात ठेवायला. इथे माझी कॉफी झाली आहे, कॉफी पिऊन घेते. ऑइल लावून घेतलंय. आणि माझी केस इतकी पातळ झाली आहे. अशी जाड होती, अशी जाड एकदम वेणी व्हायची. इतकी केस निघाली आता. विटॅमिन D3 तर चालू केलंय, हप्त्याला घ्यायचंय. आता नेक्स्ट वीक घेईन. अरे मम्मी, मंडेला तर घेतलेलं. मंडे झाला, सॅटर्डे आला. आता मी डॉक्टरकडे मंडेला गेली होती आणि सॅटर्डे पण आला. आज सॅटर्डे आहे. मग आता मला मंडेला परत घ्यावं लागेल. एव्हरी वीक घ्यायचंय 4 वीकसाठी, सॉरी 8 वीकसाठी, म्हणजे 2 मंथ्स. आणि आता मी करते सुके बोंबील करते. आणि बघते भाकरी बनवते. उठ इथून. कशी जाऊन बसले तिकडे? काय बघते? चल ये बाहेर ये. आली आता मी किचनमध्ये. पटकन करून घेते. मला ना भीती वाटते. ती कालपासून पाल तिकडेच आहे, तिथे खिडकीच्या मागे. पाणी वगैरे पण टाकलं. आणि आता इकडे मी माझ्या कानातल्या आणि नाकात घातलंय. विचार करते नाकातला परत काढू, कारण खूप दुखायला लागलंय. आणि घाल्याने विचार करते मी विसरूनच जाते. कॅटूला पण तिच्या गळ्यातलं असं घातले लॉकेट, काढून ठेवलेलं, कारण पसिन्याने बघितलं असं किती हैराण झालेली ती. आणि आता तिच्या छोट्या मोठ्या ज्या साकल्या होत्या ना, त्या पण काढून ठेवल्या. तर नंतरच जाईन आणि माझ्या बुबूला पहिला साखळी करेन. हां, तर हे सर्वच करत बसली होती. आणि आता मी आले, हे बनवते, सुके बोंबील करते आणि बघते भाकरी करते. तर लागते आता जेवणाच्या तयारीला.
आणि तेल लावून बघा कसं मी एकदम चप्पट झालंय केस एकदम. तेल लावले मम्मीने, नंतर हेअर वॉश करेन. इथे भाकरी होतात आहे. हे अर्ध्या अशा झाल्यात, फुटत होत्या, बरोबर नव्हत्या होत, पण आता केल्या आहेत. ते डाळ ठेवले आणि इकडे आता भाकरी होते. करून घेते पटकन. आणि इकडे झाली आहे माझी अंघोळ, पुन्हा पसिन्याने घामाघूम. एकदम गरम गरम पाण्यामध्ये करायचं, म्हणजे असे मस्त होतात. नंतर मी थोडंसं थंड पाणी टाकलं ना तर त्याच्यामुळे ते तुटत होत्या, नाही तर गरम गरम पाण्याने केलं ना मस्त बरोबर होतात, सॉफ्ट. आणि मी लाटते, मला ते थापायला नाही जमत. आणि ज्वारी आहे का बाजरी माझ्या लक्षातच नाही येत आहे, ज्वारीचं पीठ घेतलेलं का बाजरीचं पीठ घेतलेलं. कारण मी घेतलं होतं एकदा नाचणीचं पीठ, ज्वारी हे मला नाही माहिती. आता ह्याच्यावर पाणी. जाणार आहेस तू मम्मी? 2:30 वाजता ना, मग जेवून घे. डाळ भात पण ठेवलंय, भाकरी बनवली आहे. इथे झाल्या भाकऱ्या, अशा झाल्यात, एकदम सॉफ्टच आहेत. आणि इथे सुके बोंबील, बटाटे पण टाकले त्याच्यात. कोकम संपलं होतं, हे पण झालं. आता फक्त डाळीला फोडणी देते. इथे मी बसले जेवायला आणि मस्त झाली आहे चटणी, चांगली झाली ना मी. आता मी जेवून घेते. जागं कॅटूने पण खाल्लंय थोडं ना, मग नंतर नखरे करत होती. अरे ही भाकरी घेते ना हिची. काय अच्छा लपवलंय. या जेवायला. मस्त. मम्मी ज्वारी का बाजरी समजतंय? ज्वारी आहे. बघ ना, माझ्या लक्षातच आहे ज्वारी आहे का बाजरी. मी हमेशा नाचणीचीच भाकरी बनवायची. मस्त आहे, छान आहे. कॅटूला दिलेली. आणि बोंबील पण चांगले होते. काय करते तू काय करते दाखव. हा, ही माझं पॅलेट घेऊन बसली आहे. दाखव सर्वांना तू काय करते. दाखव ना सर्वांना. काय नाही दाखव. केवढे दाखव लवकर. तू काय घेऊन बसले ते दाखव. तिला मला अंघोळीला घेऊन जायचंय, पण ती नखरे किती करते. पप्पा घेणार, मी नाही. तू का खराब करायला बसले. Shut up! Shut up! You shut up! You shut up! You shut up! दे ना बिल्ले. मम्माला लाव. ऐकणार नाही ना ही मुलगी, ऐकणार नाही. काय केलंस ग तू. हे बी हिने काय केलं. हे बघ, हे बी हिने काय करून ठेवला नाही. हा, लाईट बंद ठेवली. काय करू सांग. लाईट बंद ठेवलेली आणि एक दाखव दाखव. तुझे नखरे ही रोजचं हिचं काय नाही काय चालू असं. अय्या, हे बघ काय केलं नाही माझ्या. पुन्हा हे काय काय हे कॅटू.
प्लीज ये इकडे. केस बांधते. तोंडाला लावून घेतला तिथे मेकअप. कॅटू ये लवकर मम्माकडे. चल हे बघ काय करते. ये ताटा जाऊया मग. ये का काढतोस ते. ये लवकर. ये लवकर ये. हा ये मम्माकडे. चाल घे ते पाहिजे तर. ये आण ते. ये कॅटू लवकर. रबर खराब झालं. कोणाला बाय करते. का बाय करते सर्वांना. का करते तसं. शिक्षी इथे बघ. बांधून ठेवते केस तुझी नंतर. तेव्हा ठीक आहे चालेलच. हे असं चालू होतं यांचं दिवसभर. मला करायचे काम, भांडे वगैरे घासायचे, मला हेअरवॉश सुद्धा करायचं आहे. आणि मी बोलत होती तेच, म्हणजे केस पण खूप पातळ होतात आहे. आता ते विटॅमिन D3चं आहे दिलं आहे ते, तर ते घेईन. आणि तेल तर तेच यूज करते मी, कोकोनट आणि कॅस्टर ऑइल. त्याचं काही सध्या अजून फरक नाही आहे, तर बघू आता अजून. सोनू का काढते सर्व. का काढते. आणि मला पाहिजे होतं शॅम्पू संपलेत आणि खाली जायला कंटाळा येतो. बरोबर अशी माझी वेणी व्हायची. इतकी जाड होती माझी केस. जेवण वगैरे झालंय तर असंच आराम चालू आहे. आणि कॅटूची मस्ती चालूच आहे. दुपारची काही ती झोपत नाही, झोपायला मागतच आहे दुपारची ती आता. आणि झोप आली की कोणत्या टायमाला झोपते 5-6 वाजता. आणि आता मला वरून चादरी पण आहे, जाईल नंतर आरामात. 5 पण किती वाजता झालं बा मम्मी. 6 वाजायला आलेत आणि मी अशीच बसले. माझ्याकडे शॅम्पू नव्हता, तर माझं असं तो डोकं इरिटेट होत आहे ना मला खरोखर. कधी माझं सर्व पूर्ण काम झालं आणि मी अशीच पागल लोकांसारखी बसली. आता त्या झॅप्टोवरून ऑर्डर केलं, तो बोलतोय की खाली या. मग कसं माझं डोकं नाही खराब होणार. माझी पिल्लू पण उठली इकडे. मग हां, तर त्याला मी बोलली जर मला ऑर्डर करायचं होतं, मला खालीच जायचं होतं तर मी ऑनलाईन ऑर्डर केलंच नसतं ना. आणि इथे त्याला बिल्डिंग नाही भेटत आहे. आलाय वाटतं, येईल तो. बघ कोण अंक आला. तुझी केस कशी झाली काय मम्मा, पूर्ण चमकी लावून घेतला नाही. शी बाबा, माझा लय टाइमपास झालाय. दिमाग खराब का मी ते. हां मग थांब, दरवाजा खोलू दे पहिला, नाही तर तो अंकल. हा बघ, शॅम्पूसाठी मला इतका उशीर थांबावा लागलाय. तर मी ट्रेसेमी यूज करते, पण आता हा लॉरियलचा केला होता ऑर्डर. अरे यार परत तिला भेटलं. कॅटू नको प्लीज असं करू, ऐकत जा मम्माचं. कॅटू हे पण सर्व कपडे इकडेच आहेत. मी सर्व चादर वगैरे सर्व घेऊन आली. कुकू हे फेकणार मम्मा, अशं फेकणार, अशं फेकणार. कपडमध्येच ठेवावं लागणार, नाही तर मला वाट लावणार आहे ना. तू ना वाट लावशील.
हे बघ, हे लोक तुला ओरडतील हा. तू मम्माला त्रास देतेस ना. A few moments later. कॅटूला भरवले थोडी भाकरी आणि दाल आणि तिला ते मखाने इतके आवडलेत ना, सारखी तेच खात बसली आहे आणि आता पण ते तेच करते. झालंय माझं काम. काय करणार आता. बसते 6:30 वाजायला आले. बुब्बू चाललंय तुझं इकडे बघ. आणि हिला 2 पोणी घातले तर तिचा पुन्हा लुक चेंज झालाय. मम्मा इथे बघ. कॅटू लुक या. ए बुब्बू, कॅटू लुक या मम्मा. फुल ॲटिट्यूड हा. बसलोय असेच आणि इकडे कॅटू पण आहे. तिचं काय भलतंच चाललंय. आणि काय बोलते बुब्बू, ॲक्च्युली मला जायचं होतं खाली कॅटूसाठी. प्लीज नाही बघीन आता. कंटाळा आलाय. खाली उतरलं ना बापरे, खूप परेशान व्हायला होतं. कुठे बघीन आता, उद्याच जाईल. बाय बाय करायचं. काय करते तू. सरांना सांग तू काय करते कॅटू. काय काय करत होतीस मगापासून. हा, तिला ते मखाणे इतके आवडले ना की मखाणेच खात बसली होती ना. डाळ भात तर खायलाच नाही मागत. आईला फोन कोण करणार. कुठे आई, कुठे आई. आता इकडे मी व्लॉग एंड करते. कॅटू प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स वाढवा अजून. हा कॅटू, कॅटू बोल सरांना सबस्क्राईब करा. बोल कॅटू. आपल्यामध्येच बिझी आहे. तर काय नाही, इकडे ब्लॉग एंड करते. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.